पैठण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून लोहगाव पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार गीता सतीश बोबडे यांना भाजपच्या वतीने अधिकृत पाठिंबा देण्यात आला असल्याची माहिती सतीश पाटील बोबडे यांनी दिली। पैठण तालुक्यातील सर्वच गट आणि गणामध्ये शिवसेना भाजपची युती होणार असा निर्णय घेण्यात आल्यानंतर अचानक युती फिसकटल्याने भारतीय जनता पार्टीला आपले उमेदवार उभे करण्यासाठी वेळ मिळाला नाही। अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीने अनेक अपक्ष उमेदवारांना आपला अधिकृतपणे जाहीर पाठिंबा घोषित केला आहे। सतीश बोबडे पाटील हे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे निकटवर्तीय समजले जात असून सतीश बोबडे यांच्या पत्नी गीता सतीश बोबडे यांना पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण आवटे, माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तुषार पाटील शिसोदे व नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले दत्ताभाऊ गोरडे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवणार असल्याची माहिती सतीश बोबडे यांनी दिली। लोहगाव सर्कलमधील सर्वच खेड्यापाड्यात व वाडी वस्तीवर सतीश बोबडे यांचा दांडगा जनसंपर्क असून सर्वच पक्षांमध्ये त्यांचे मित्र स्नेही आहेत। सर्वांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहणारा कार्यकर्ता म्हणून सतीश पाटील बोबडे यांच्याकडे पाहिले जाते। याच जोरावर गीता सतीश बोबडे यांना भाजपच्या वतीने अधिकृत पाठिंबा देण्यात आला आहे। 10 न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरो चीफ शिवाजी गाडे, पैठण, छत्रपती संभाजीनगर।